का उठवलंस? आत्या माझी टमी मला सापडतच नाही, ते माझं ऐकत सुद्धा नाही. थांब, असेल इथे, थांब, बेड खाली असेल ती. नाही आत्या, मी शोधलं, नाहीये ती. अगं वेदा, असेल इथे, ती कुठे जाणार? आत्या, ती ना नक्कीच बाहेर गेली असणार. का मी तिला घेऊन येते. अगं वेदा, किती वाजले? तू कुठे चाललीयस? वेदा थांब, अगं कुठे निघालीस तू? वेदा, मार्जरी, पण या शस्त्राचा वापर कसा करायचा? मीरा, एका घटनेच्या चतुर्थ भागा इतका काळ या बाहुलीच्या सानिध्यात यायला हवी. म्हणजे 1 मिनिट. तुझ्या भाषेत 1 मिनिट. कसं झालं की आपोआप मीराचा रक्तचाप कमी होईल. शरीरात रक्तच नसल्याने तिचा मृत्यू होईल. तिचा जीव कसा गेला हे कुणालाही कळणार नाही. फक्त एक लक्षात ठेव, हे होत असताना मीराच्या हातात त्या महागौरीची कुठलीही वस्तू यायला नको. त्यावेळी मीराच्या तोंडी महागौरीचं नामस्मरण, जप, स्तुती असं काहीही नकोय. लक्षात ठेव. तू काळजी नको करूस. यावेळी ती मीरा वाचणार नाही. नाही दादा. अरे या वेळेला मी अशी चेष्टा का करेन? पण वेदा बावलीला सोबत घेऊनच झोपली होती. मग ती बाहुली अशी कशी गायब झाली? माहित नाही. खरंच अशी कशी गायब झाली? अरे मी सगळीकडे शोधलं, कुठे म्हणजे कुठेच नाहीये ती. नाही बघ, सध्या तरी आपण हा विषय इथेच थांबूयात. ओके, उद्या सकाळी बघू काय करायचं. दादा, काही होणार तर नाही ना? मग तू का घाबरतेस? काहीच होणार नाही. हे दोघं जागे का आहेत? आणि खूप उशीर झालाय. यू शुड स्लीप नाउ. हे दार असं यावेळेस उघडं काय? नाही माहित. दादा प्लीज तिकडे जाऊ नको. कोणी असलं तर बाहेर. आणि मी आहे ना, थांब तू इथेच, मी बघतो.